नमस्कार. आजच्या या विशेष चालू घडामोडींच्या विश्लेषणात मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आगामी MPSC किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी हे सत्र अगदी हाय यील्ड आणि उपयुक्त ठरणार आहे. आपण फक्त बातम्या वाचत बसणार नाही आहोत बरं का, तर परीक्षेत मार्क मिळवून देणारे महत्त्वाचे मुद्दे थेट डोक्यात कसे फिट करायचे यावर आपला मुख्य भर असेल. तर आजच्या या विश्लेषणाचा अजेंडा अगदी सोपा आणि सरळ आहे. आधी आपण संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर करू, मग राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बातम्या, त्यानंतर महत्त्वाच्या नियुक्त्या आणि दिवस, आणि शेवटी तुमचा आवडता सराव प्रश्न. असं टप्प्याटप्प्यानं गेलो की सगळं कसं अगदी व्यवस्थित लक्षात राहतं. चला तर मग अजिबात वेळ न घालवता पहिल्या विभागाकडे वळूया. संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. इथून परीक्षेत नेहमीच मोठे प्रश्न येतात. सगळ्यात आधी हा आकडा बघा, 3 कोटी म्हणजे तब्बल 30 दशलक्ष. हा आकडा आहे कच्च्या तेलाच्या बॅरेल्सचा. भारत आणि UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती यांच्यात नुकत्याच झालेल्या पेट्रोलियम साठा कराराचा हा मुख्य गाभा आहे. आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा करार भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक खराखुरा गेम चेंजर आहे. हे जे 30 दशलक्ष बॅरल तेल आहे ना, ते विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पुढे ओडिशाच्या चांदीखोलमध्ये भूमिगत गुहांमध्ये साठवलं जाणार आहे. आणि यातली सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? या तेलाची मालकी आणि साठवणुकीचा संपूर्ण खर्च UAEची ॲडनॉक कंपनी उचलणार आहे. पण समजा पश्चिम आशियात काही तणाव वाढला किंवा तेल पुरवठा खंडित झाला, तर अशा आपत्कालीन परिस्थितीत हे तेल वापरण्याचा पहिला आणि सर्वोच्च अधिकार आपला म्हणजे भारताचा असेल. सिक्युरिटी आणि स्ट्रॅटेजीचा हा एक उत्तम नमुनाच आहे. पुढची बातमी आहे ऑपरेशन रेज पेलबद्दल. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBने आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी नेटवर्क विरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. तुम्हाला सांगतो, भारतात पहिल्यांदाच तब्बल 182 कोटी रुपयांचे प्रतिबंधित कॅप्टॅगॉन ड्रग्ज यातून जप्त करण्यात आलेत. 182 कोटी. हा आकडा आणि कॅप्टॅगॉन हे नाव परीक्षेच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत, ते चांगले लक्षात ठेवा. आता तुमच्या रिव्हिजनसाठी मी अलीकडची सर्व महत्त्वाची ऑपरेशन्स इथे एकाच ठिकाणी एकत्र केली आहेत. जसं की नक्षलवादाविरुद्धचं ब्लॅक फॉरेस्ट, दहशतवादाविरुद्धचं गुद्दर आणि चीनी फटाक्यांच्या बेकायदेशीर तस्करीला रोखणारं फायर ट्रेल. यासोबतच भारतीय लष्कराचं ऑपरेशन राहत, बेपत्त्या व्यक्तींना शोधणारं ऑपरेशन मिलाप आणि सिक्कीममधलं हिम राहत. तुम्ही इथे एक छोटा पॉज घेऊन याच्या नोट्स नक्की काढून घेऊ शकता. सगळं एकाच ठिकाणी असल्यामुळे उजळणी करायला एकदम सोपं जाईल. या एका आंतरराष्ट्रीय सन्मानाची नोंद मात्र घ्यायलाच हवी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेच्या रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिटचा ग्रँड क्रॉस या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. आता या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटासा टास्क देतो. पंतप्रधानांना आजवर जगभरातून असे किती सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत याची संख्या एकदा नक्की मोजून पहा. परीक्षेत अशा फॅक्ट्स नक्की विचारल्या जातात. पुढचा मुद्दा, भारताने आता कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच CCDBचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे. आणि हे अध्यक्षपद 2026 ते 2028 अशा सलग 3 वर्षांसाठी असणार आहे. हा जो 3 वर्षांचा कालावधी आहे ना, तो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो विसरू नका. हा एक रॅपिड फायर फॅक्ट आहे जो लगेच कुठेतरी लिहून ठेवा. संयुक्त राष्ट्र वन मंचाचे म्हणजेच युनायटेड फोरम ऑन फॉरेस्टचं 21वं अधिवेशन कुठे झालं? तर उत्तर आहे अमेरिका. ठिकाण आणि अधिवेशनाचा क्रमांक 21 हे दोन्ही लक्षात ठेवायचे. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय घडामोडी. विशेषतः राज्य पातळीवरच्या परीक्षांसाठी हा भाग खूप क्रिटिकल आहे. आपल्या देशातील राज्य आपापल्या क्षेत्रात कशी प्रगती करत आहेत हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. एका बाजूला गुजरात आहे, जिथे वडोदरामध्ये टाटा आणि एअरबस मिळून भारताचं पहिलं खासगीरित्या उत्पादित लष्करी विमान एअरबस C295 तयार करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपलं मिझोरम आहे. त्यांनी जिंजर मिशन 2026 सुरू केलंय. मिझोरमच्या GI टॅग मिळालेल्या उच्च दर्जाच्या आल्याला जागतिक केंद्र बनवण्याचा हा मोठा कृषी उपक्रम आहे. एका राज्याची भरारी आकाशात तर दुसऱ्याची प्रगती शेतीत. हे दोन्ही फॅक्ट्स अचूक लक्षात ठेवा. आता हे थोडं लक्ष देऊन ऐका. 2026च्या आगामी मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन प्रस्तावासाठी 2011च्या जनगणनेला बेसलाईन डेटा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण याच मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर भविष्यातल्या राजकारणाच्या सीमा ठरतात. आणि पेपर सेट करणाऱ्यांना ना अशी बेसलाईन वर्ष विचारायला खूप आवडतं. त्यामुळे 2011 हे वर्ष डोक्यात एकदम फिट बसून ठेवा. सांस्कृतिक घडामोडींबद्दल बोलायचं झालं तर नुकताच आंध्र प्रदेशमध्ये गंगम्मा जत्रा उत्सव 2026 मोठ्या उत्साहात पार पडला.
आता ही झाली बातमी, पण या निमित्ताने जाता जाता आंध्र प्रदेशच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय उद्यानांची एक क्विक उजळणी करूया. व्यंकटेश्वरा, पापिकोंडा आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. झालं ना एक छान बोनस रिव्हिजन? आता आपण आलोय तिसऱ्या विभागावर, नियुक्त्या आणि महत्त्वाचे दिवस. हा भाग पूर्णपणे फॅक्ट्सवर आधारित आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. हे नाव डोक्यात अगदी पक्क बसवा. पेरियासामी कुमारन. युनायटेड किंगडममध्ये म्हणजेच यूकेमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून त्यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. आता एक खूपच रंजक गोष्ट सांगतो. विशाखापट्टणम हे नाव आजच्या आपल्या या विश्लेषणात दुसऱ्यांदा आलंय. सुरुवातीला आपण पेट्रोलियम साठ्यांसाठी हे नाव पाहिलं होतं आणि आता भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग असलेल्या दक्षिण किनारे रेल्वेचं मुख्यालय म्हणून विशाखापट्टणमची घोषणा झाली आहे. एकाच ठिकाणाच्या या दोन वेगवेगळ्या पण मोठ्या घडामोडी आहेत. त्यामुळे विशाखापट्टणम आता तुमच्या चांगलंच लक्षात राहील. 17 मे रोजी आपण जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणजेच वर्ल्ड हायपरटेन्शन डे साजरा केला. आता स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ तारीख लक्षात ठेवून चालत नाही, तर त्याची थीम काय होती हे माहीत असणंही तितकंच गरजेचं असतं. या वर्षाची थीम होती कंट्रोलिंग हायपरटेन्शन टुगेदर, चेक युअर ब्लड प्रेशर रेग्युलरली, डिफीट द सायलेंट किलर. ही थीम जशीच्या तशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सोयीसाठी मे महिन्यातले सर्व महत्त्वाचे दिवस मी एकत्र कव्हर केले आहेत. 1 मेला कामगार दिवस आणि आपला महाराष्ट्र व गुजरात दिन, 5 मेला दमा दिवस, 11 मेला तंत्रज्ञान दिवस, 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 17 मेला उच्च रक्तदाब आणि टेलिकॉम दिवस आणि 31 मेला तंबाखू विरोधी दिवस, तसंच अहिल्याबाई होळकर जयंती. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे वारंवार पानं पलटायची गरज पडणार नाही आणि उजळणी अगदी सहज होईल. चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जो आहे तुमचा सराव प्रश्न. तर आजचा थोडं विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे: पोर्तुगालमध्ये उत्पादित होत असलेल्या भारताच्या पहिल्या स्वायत्त लढाऊ विमानाचं म्हणजेच ऑटोनॉमस फायटर एअरक्राफ्टचं नाव काय आहे? पर्याय आहेत विक्रम, वायुपुत्र, रुद्राक्ष की कालभैरव. जरा डोकं चालवा, योग्य उत्तर शोधा आणि ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूयाच, तेव्हा बघूया किती जणांनी अचूक उत्तर दिलंय ते. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.